पंढरीनाथ भगवान की जय. जय तर महाराज की जय. सद्गुरु संत तुकाराम महाराज, गिरी महाराज, श्रीपाद रामदास महाराज, सद्गुरु मंजुनाथ महाराज, स्वामी समर्थ महाराज की जय. ब्रह्मजी महाराज जगदंबा माता की जय. महायोग पीठे तटी भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दत्तुं मुनीन्द्रै समागत तिष्ठान्तमनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम्. मददास करी त्यांचा संत दासांच्या दासांचा मग होत कल्पवरी सुखे गर्भवासाची नीच वृत्ती काम परी मुखे तुझे ना तुका म्हणे सेवी माझे संकल्प वेचावे मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी. मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंदवितं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषात त्या दरू विवेकावरी हृदय आपले चौफाळुनिया भरी पैसौ पाऊले श्री गुरूंची. जे जे वशुद्धे उदार प्रसिद्धी अनवरतानंते वरस्ये मज दास करी त्यांचा संत दासांच्या दासांचा मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी. जगत गुरु तुकोबाराय म्हणतात संतांचा दास नाही संतांच्या दासांचा दास करा मला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला संत करा नाही म्हणती. जगद्गुरु तुको जे कोणी संतांचे दास असतील ना संतांच्या दासांचा दास मला तुम्ही करा. पाहते दास येतो भक्ती मध्ये काय. आणि मग मला किती जन्मापर्यंत गर्भवास भोगण्याची वेळ आली तरी चाल. आणि सगळं शास्त्र मुक्ती करता सांगत आहे परमार्थ. पुढं या संतांचा परमार्थ हे काय असं नेमकं या संतांजवळ. तर संतांचा दास झाला म्हणजे तो त्या कृपेला पात्र झाला ना. त्याला माहिती आहे ना दास झाला म्हणजे तो काही सुटत जात नसतो कुठं. महात्मा त्याला सोडित नसतो. आज विजयादशमी आपल्या गावरान भाषेत दसरा एक पर्व काळी त्यामध्ये भरपूर ऐतिहासिक गोष्टी. भगवान परमात्मा रावणाला मारून दशाननाला म्हणून त्याला दशहरा दशाननाला मारून आले तो विजयाचा दिवस अयोध्येला आले.
तो दिवस म्हणजे विजयादशमी. एक मुहूर्त येतो. एक हा. एक काही ते आपण पर्व काळ पाडवा सण, तसा एक पर्व काळ आहे दिवाळी, दसरा. अध्यात्माच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मग आता सगळेच एका वेळेला भेटलेत. सगळ्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा. ते फोनवर असतील नसतील, नाही का? वेगवेगळं फोन करण्यापेक्षा ही किती चांगली व्यवस्था आहे. एकाच वेळी सगळ्यांशी हे होतंय ना. सगळ्यांनाच एक विषय म्हणजे आपल्याकडून परमार्थ घडावा, काय उद्देश आपला, दुसरा काही उद्देशच नाही ना. आपला मूळ उद्देश आपल्याकडून भगवंताची सेवा घडावी, संतांची सेवा घडावी. आपणही त्यांचे दासच आहोत. एक दास होण्यात खरं कृतार्थता आहे. दासाला काय अभिमान होण्याचं भीती नसती, काय नाही, काय कोणी त्रास देत नाही दासाला. त्याच्यामुळं दास्यत्वे निकट हनुमंती केले, म्हणून देखील रामचरण. अध्यात्माचा दसरा काही वेगळाच असतो, अध्यात्माची दिवाळी काही वेगळीच असते. नामधारकाला तो खरा आनंद हा काय, हा तर रोजचाच आनंद आहे खाण्यापिण्याचा, नाही. हे सामान्य संसारी जीवा करता असते त्या गोष्टी. नामधारकाचा दसरा म्हणजे धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. मग झाली पापा तापा तुटी, दैने गेले उठा उठी, झाले समाधान. आई विसावले मग तुका म्हणे आले घरात. तोची दिवाळी दसरा. मग तो आनंद काही दिव्य आहे ना. ज्यावेळेस संतांचं दर्शन होतं काही निमित्ताना, मग काय, मग खरं समाधान आहे त्याच्यामध्ये. म्हणा विसावाय विश्रांतीचा पायी संतांच्या. तरी अध्यात्माचे साधू संतांचे वेगळं आहे जरा दिवाळी दसरा. आपली दिवाळी सख्खे संत जण भेटतील. वा. सामोपजुळलेल्या पुण्याची राशी. भारत या सुखाशी नाही लेका. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. शिकली वाचा मनाने. तुका म्हणे काय होऊ तराई, काय ठेवू जीव ठेवू पायी संता. काय लागत संतांना. आपली जीवदशा नष्ट झाली का आपण शिवस्वरूपाची. जीव द्यावा लागतो, जीव. का म्हणे बळी जीव दिला पाया तडी. ही खरी विठोबाचे राजा म्हा नित्य दिवाळी. विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. विशेष येते संतांचं दर्शन, भगवंताचं दर्शन, समाधान. ही खरी दिवाळी. दिवाळी एक आनंदाचं प्रतीक आहे. आनंद, दिवाळी म्हणजे आनंद. तात्पर्य दसरा काय, दिवाळी काय, संतांच्या भाषेमध्ये जर म्हणलं तर आपल्याला ज्या वेळेस साधू संतांची भेट होती ती खरी दिवाळी दसरा आहे. जगद्गुरु तुकोबरा या अभंगातून भगवंताकडे मागणीच करतात थोडक्यात. दास करा म्हणजे मागणीच आहे ना. जगद्गुरु तुकोबाराय सामान्य व्यवहारातलं काही मागतच नाही, काहीच नाही मागत. त्याच्याकडे विवेक आहे. ते काही कसं मागतील. देणारा समर्थ आहे. कोणाकडे काय मागावं हे कळायला पाहिजे ना. हा, देणारा समर्थ आहे, त्याच्याकडे काय मागितलं म्हणे प्रपंचाचं काय मागितलं. प्रपंचातलं तर काय भेटतच असतंय, ते प्रयत्न नाही भेटत नाही का. जे देव मानत नाही त्याला रगड देतोय तो. जे देवच नाही असे म्हणणाऱ्यांकडे काय संपत्ती कमी आहे का, की काय कृपा थोडीच आहे का.
एक पुण्याचा भाग असतो प्रारब्धाचा मागचं काहीतरी, नाही का? हा संतांची भेट होणं, सत्संग होणं, कथा कीर्तन ऐकायला भेटणं, सत्संग हाच खरी देवाची खरी कृपा आहे. तात्पर्य मज दास करी त्यांचा, मला तुम्ही दास करा. कोणाचा? संत दासांच्या दासांचा मला दास करा. दासाला कोणतंही स्वातंत्र्य नसतं. दासाचा अर्थ असा आहे तर त्याचा जो दास झाला ना हा तो सांगन ते त्याच्या जीवनामध्ये स्वतंत्र इच्छा नाही काही त्याच्यावर. स्वामी काज गुरु भक्ती. हनुमंतरायांचं जीवन पहा ना, कुठं असं मीपणा आला नाही, कर्तृत्व भाव आला नाही. एक आदर्श आपल्या समोर हे जोड्याच आहे ना. या जोड्याचे ना रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, म्हणजे यांनी काय दास्य भक्ती केली. ते म्हणले मग जर तुम्ही मला दास करत असलं मग होत कल्पवरी सुखे गर्भवास. आता गर्भवासाचं दुःखाचं वर्णन आपण रात्री पाहिलं. अनेक अभंगामधून आहे. जन्माचं दुःख आहे, मृत्यूचं दुःख आहे. मुक्ती एका परशी मिळाली का हे दुःख सगळं नष्ट होतं ना, परिहार होतो. झाला परिहार सर्व दुःखाचा. आणि इथं जगद्गुरु तुकोबारायचं म्हणते मला खुशाल गर्भवासाला घाला. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी आम्हास. पण सत्संग भेटत असलं तर तुझा विसर न व्हावा गुण गाई नावडी हीच माझी सर्व. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालाव्या. कारण मग सत्संगामध्ये संतांच्या संगतीत दुःखच नाही ना. मग दुःख जर होतच नाही तर मग तिथं गर्भवासाचं काय अडचण. संतांच्या सृष्टीत दुःख नावाचा विषयच नाही. आपल्या सृष्टीमध्ये दुःख आहे जीवाच्या. ह्या आपल्या याच्यामध्ये दुःख आहे रेंज मध्ये. ते त्या रेंजच्या पलीकडे गेलेले असतात. त्या रेंज मध्ये दुःखाचा संबंध जात नाही. आणि भगवंताचा सच्चिदानंद स्वरूपी तिथे काही विषयच नाही, नाही का? तात्पर्य मग दुःख नसलं मग काय अडचण आहे गर्भवासाला. म्हणजे त्यांनी दुःखाचा नाश केलेला असतो. हे मुक्त महात्मेच म्हणू जाणं. मुक्त महात्मे त्याला भीतीच नाही ना कशाची. तात्पर्य मज दास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा मग होत कल्पवरी सुखी गर्भवास. हरी कोणतंही काम सांगा, काही सांगा, मग काही सेवा सांगा. काय हनुमंतरायाची सेवा आहे. सामान्य सेवा नाही ना हनुमंतरायाची. हनुमंतराय ज्यावेळेस लंकेमध्ये गेले सीताशुद्धी करता आणि भरपूर पराक्रम केलेला आहे हनुमंतरायने. एकटीच होते ना. हनुमंतराय सूक्ष्म रूपानं फिरले, सीतेत मातेचा शोध लागला. अशोकवन ते पण अशोकवन सापडाना. मग नंतर संवाद ऐकला मंदोदरीचा रावणाचा आणि मग ते गेले. मग सीता मातेची भेट झाली. आता जायचं परत, पण भूक लागली म्हणले. मग त्याने एक हातातलं एक कंगण काहीतरी काढून दिलं, जाय काहीतरी घेऊन खाय. अरे ते खात नाही म्हणले आम्ही. आम्ही काही खात नसतो म्हणले. आमचा आहार फळमुळं आहे म्हणले. लय भारी वर्णन केलं नाथानी. हे वानर हे मीठ साखर याच हे कधी खात्यात का? त्याच्यामुळे ते आजारी पडती नाही कधी. त्यांना कोणता त्रासही नाही.
छान फळमुळं खायचे, नैसर्गिक, कुठं झोपायचं, कुणीकडे उड्या मारायच्या झाडावर, कुठलं पाणी प्यायचं, आहे का काही, कुठं ऍडमिट झाली का, कोणती साखर वाढली, कोणाला मूळव्याधाचा त्रास झाला का, काही असं काही नैसर्गिक जीवन ना. अशा हनुमंतरायांनी फळमुळं भरपूर खाले, बागाचं हे झाल्यानंतर मग थोडं त्यांना जंबूमाळी वगैरे त्यांना जेवढे आले तेवढे रक्षक शेपटीत बांधले, समुद्रात टाकले, भरपूर तिथं त्यांनी पराक्रम केला. तो इंद्रजिताला तर इतकं झोडलं शेपटीनं, काही मापच नाही. त्याची कोणतीच विद्या चालना. वज्रदेह असल्यामुळे कोणतं शस्त्र चालना, कोणती आश्रय चालना, कोणती विद्या चालना, काहीच चालना. त्या इंद्रजिताचं घाबरला शेवटतो. इतका मारला कधी एका बिळामध्ये जाऊन बसला. आणि मग ब्रह्मदेवाचा धावा केला. ब्रह्मदेव आले, हनुमंतरायाला म्हणले, आता हे तुम्ही ब्रह्मपाशामध्ये तुला कोणता पाश बांधत नाही पण. आणि मग आपला महत्वाचा विषय असं सगळं झालं, लंका जाळी आणि निघायच्या वेळेस म्हटले ब्रह्मदेवाला, काय जो पराक्रम लिहिला एवढा मला लिहून द्या तुम्ही. इथं काय काय घडलं ते. आले इकडे रामेश्वरला, सगळे बसलेलेच होते. आल्यानंतर मग दर्शन घेतलं भगवंताचं आणि ते पत्र चरणाजवळ ठेवलं. आता ते पत्र लिहिलं होतं ब्रह्मदेवानं. त्यानं काय असं साध्या भाषेत थोडं लिहिलं असं, मराठी भाषेत. आता वाचायचं कोण ते पत्र? शेषाकडे दिलं, शेष लक्ष्मणाकडे. मग लक्ष्मणानं ते सगळं पत्र वाचलं. सगळे वानर पुढे बसेल, एक आनंद होतोय त्यांना. मग त्या वेळेस हनुमंतरायाला विचारलं, तुम्ही पत्र लिहून आणलं, तुम्हीच का नाही सांगितलं एवढा पराक्रम लिहून काढला? हा मुद्दा होता आपला. त्याच्याकरता थोडा संदर्भ सांगावा लागला रामायणात. आता तुम्ही सगळा पराक्रम केला ना हनुमंतराय ना, त्याला ब्रह्मपत्र म्हणतात. ब्रह्मपत्र म्हणून असं नाव आहे. स्वतः ब्रह्मदेवानं लिहून दिलेलं पत्र आहे ते. भावार्थ रामायण. देवाना विचारलं, ही पत्र लिहून आणायची काय गरज होती बा? आता सगळा पराक्रम तुम्हीच केला होता हनुमंतराया, तुम्हाला सांगायला काय अडचण होती? त्यावेळेस हनुमंतराय म्हणले, ना जाणो सांगताना जर म्या केला असं जर भाव उठला मग दास्यत्व पाहू राहिलो ना आपण. कर्तृत्व भाव नाही ना. वृत्ती कशी आहे, काय जे घडतं ती रामाची इच्छा, काय असेल ती शक्ती रामाची शक्ती आहे. राम नामामुळं मला कोणती जीवनात अडचणच नाही येत म्हणले. माझ्याकडे संजीवनी राम नामाची. आणि मी जर माझ्या मुखानं जर सांगितलं असलं तर स्वकीर्ती कानी ना ऐकावी. स्वतःची कीर्ती स्वतःच्या मुखानं नाही सांगू. पूज्यता डोळानं देखावी. लक्ष नाही ना ते. आणि न जाणो माझ्या मुखातून सांगताना माझ्या अंतःकरणात जर वृत्ती उठली, कर्तृत्व भाव मी केलं, त्याच्याकरता म्हणले ब्रह्मदेवा पण देऊ. हे आपल्या समोर दास्यत्व भक्तीचं एक नंबरचं उदाहरण. दास्य भक्ती कशी असते? हनुमंतरायाकडे पाहायचं, स्वतःच काही मतच नाही, काय जे घडन ती प्रभूची इच्छा, काय शक्ती असन ती प्रभूच्या कृपेनं झालं सगळं. म्हणजे स्वकर्तृत्वाचा काही कोणती गोष्ट नाही. म्हणून महाराज म्हणतात, मला तुम्ही संत दासांच्या दासांचा दास करा, नातू करून टाका त्यांचं. जे कोणी संतांचे दास असतील, नात संतांशी आहे ना. या विश्वामध्ये सगळ्यात मोठं पद आहे संत पद. गुरु हा संतीचा राजा, गुरु हा संत कोळीचा राजा. आसाराम कोणाकडे ऐकत असतो? आता फोन करतोय.
देवराईकर का? हम्म. म्हणजे संत पद जे आहे ते फार श्रेष्ठ पद आहे. याच्यापेक्षा मोठं पद आहे का? नाही. नाही ना. आता राजापेक्षा कोण मोठं आहे? हा? कोणीच नाही. गुरु हा संत कोळीचा राजा. आता बरं हे राजे म्हणत हे कायमचे नाही ना. नाही. यांच्या पुढे माजी लागलं जातंय ना. हा. माजी मुख्यमंत्री, माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधान, हा. माजी आमदार, माजी खासदार. तसं यांना आहे का माजी तुकाराम महाराज, माजी नामदेव महाराज असं नाही ना. नाही नाही. खरे राजे कोणी? संत. संत गुरु. गुरु हा संत कोळीचा राजा. म्हणजे म्हणून जगद्गुरु तुकोबराय फार विचारांना मागतात देवाकडे, देवा मला दुसरं तर काही लागतच नाही, पण तू म्हणतोय ना माग सेवा आहे तेवढी. मग भगवंत प्रसन्न झाल्यावर कधी कधी असे म्हणतात महाराजांना, महाराज काहीतरी मागा तुम्ही. आता देवाचा मान राखायचा म्हणून काही मागणी ही अमानुषिक वडिलांची रीत जाणत असते. आता आमच्या वडिलांची रीत आम्ही हातपसरे ढिगजीने म्हणले ना, आम्ही काही मागत नाही. आणि आम्हाला काही लागतच नाही. काय आम्हाला काय कमी काय? आम्ही रोज आनंदाचे लाडू खातोय आणि इकडे चूल पेटत नाही. दैवी संपत्ती कळत नाही ना. आपण म्हणतो काय तू करायचे हाल काढले होते, आता तिने हाल काढले. ज्याची हाल झाली त्याला हालच दिसत ना. दैवी संपत्ती कळत नाही ना जीवाला. साधूकड काय संपत्ती असते? भौतिक संपत्ती नाही, अलौकिक संपत्ती असते साधूची. लौकिक संपत्ती आपल्याला या डोळ्यानं दिसते महाराज, नाही का? तात्पर्य जगद्गुरु तुकोबाराय जे कोणी संतांचे दास असतील त्यांच्यात आज योग असा आहे का दसरा म्हणजे आज दादांची बी दशमी आली नेमका आजच. म्हणजे चांगला पर्व काळ आलाय. आज किती काळ झालाय. प्रत्येक महिन्याला दशमीचा कार्यक्रम होतो. प्रत्येक महिन्याला सतत तो महिन्याला कार्यक्रम करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. आता काही काळात आपणही बी चालला होता प्रयत्न, पण कोरोना आला. कोरोनानं फार सपाट करून टाकलं पुन्हा. मग एकदा लिंक तुटल्यावर नाही जमत असं. छोट्या प्रमाणात चालायचं आपल्या पुढे सत्संग. पण अधिष्ठानी तिथं निष्ठावंत मंडळी आहे, बाहेरून येतात, पंक्ती बाहेरून येतात. होतो हरिपाठ होतो, कीर्तन होतं, प्रसाद होतो, सत्संग होतो. टिकून ठेवलं तर होत आहे. किती काळ झाला. प्रत्येक महिन्याला कार्यक्रम. काय साधूचं प्रारब्ध असतं बा, त्याला मरणोत्तर प्रारब्ध म्हणतात. 16 निघतोय दिंडीचा त्यांच्या नावानं. कार्यक्रम होतात. महिन्याला दशमीचा कार्यक्रम होतो. आता आपलाही कार्यक्रम दशमीला आला. चालत आपली दशमी झालीच ना. मग एवढी मंडळी एकत्र आले आणि योगायोगानं अभंग बी मग संत परत आला. नाही का? आपणही दासच आहे. भगवंतानं आपल्याला दासच केलंय संतांचं, नाही का? आता त्यांचं तर फारच अवघड होतं. ते म्हणले मी काय पोस्टमनचं काम करतो म्हणले, वरून आला ते जसं तुम्हाला दिलं याच्यात मा काय नाही बाबा. पोस्टमन काय करतो, तिकडून पत्र आलं म्हणजे आपल्याला देतो ना, तसं मी काय म्हणले परंपरेनं आलंय म्हणले ते भगवान दत्तात्र्यांचा प्रसाद तो जसं तुम्हाला दिलाय बाबा म्हणले. आता मी दासच म्हणले. एक म्हणजे संतांकडची एक हे असतं लीनच आहे ती दिव्य. जे कोणी संतांचे दास असतील त्यांच्या दासांचा मला तुम्ही दास करा. अहो हरी मग कल्प. कल्प म्हणजे काय सामान्य आहे का? 2-4 जन्म नाही म्हणले, कल्पपर्यंत मला खुशाल गर्भवास. पण प्रत्येक जन्मात जर संतच भेटत असले तर मग काय अडचण आहे? संतांच्या संगती दुःखच नाही ना.
नाही ना. असं आपण सारी की करी ती तात. करीच आहे ना. हा. सोनं सोनच करणार. ते सोडणार नाही. सोडणार नाही. तर महात्म्यांचे लय जवळून ऐकलं. बरोबर आहे बापू कधी कधी असं तापल्यावर म्हणायचे हा. सोडणार नाही म्हणजे लागलं तर मला परत यायची वेळ आली तरी चालत म्हणले पण सोडायचं नाही म्हणले. तुमच्या माणूस लागणार म्हणायचं. हा एकदा जर साधून अंगीकार केला ना आपला साधू तर जातच नसतो कुठं परंतु एक कार्याची करता आपल्याला सगुणाचं सवय लागली पण संत हा. आपला उद्धारच करत असतात महाराज. किती जुने मंडळी भेटतात म्हणजे ते भेटतात म्हणजे मग ते तत्व तेच आहे ना गुरुतत्व काही कुठे गेलं का. तात्पर्य कल्पपर्यंत मला खुशाल गरबा नीच काम जरी मला करण्याचा प्रसंग आला तरी मी करीन. हे संतांची सेवा करायची म्हणजे काय कोणतं काम करावं लागेल ना मग जे सांगन ते. हा. हा. तिथं काय फक्त काय बा मग चालच म्हणायला राहील ना बॉस असं काही भारीच काम भेटत असं काय नाही. हा? जेवायलाच राहील त्यांच्या बरोबर असं काही नाही ते सांगतील ते काम करावं लागेल सेवा. हा. सेवेचं काय नाथांनी सेवा केली काय सामान्य सेवा केली का. त्यांचं जुनं चरित्र पाहिलं तर काय काय भाव असन त्यांच्यावाला आपल्या कल्पनेच्या बाहेर सेवा करतात ती मंडळी. नीच वृत्ती काम परी मुखी तुझे ना. काय मागितलं नीच काम जरी मला करण्याचा प्रसंग आला तरी मी करीन पण मुखामध्ये तुमचे नाम असावे. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम. काय मागाव नाथानी बी हा ना. संत आणि नामस्मरणामध्ये काहीच काहीच चालत नाही कोणाचं. नाम म्हणजे फार मोठी दिव्य शक्ती आहे. संजीवनीच आहे. नामस्मरण करत असताना काहीच शक्ती नाही काळाची शक्ती नाही चालत बाकीचं काय लई शक्ती नामामध्ये पण आपण काय करतो तेवढे प्रयत्न करत नाही तेवढं नामस्मरण करत नाही म्हणून आपल्याला या गोष्टी अशक्य वाटतात. नाही का संतांनी अनुभव घेतला प्रत्येक गोष्टीचा मग लिहून ठेवलेलं आहे. हे काय उगा आपलं लिहून ठेवलेलं नाहीये. नाम घेता वाया गेला असं कोणी ऐकलं का म्हणले तुम्ही. अरे एवढं पाप नाही तयार झालं नामानं जाणार नाही एवढं. नाम म्हणजे काय अग्नी आहे तो. नामाग्नी आहे ना तो धाड 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 जाळीतोय पापाला. पण तितकं नामस्मरण केलं पाहिजे आपण. मग जर माझ्या मुखात सतत तुमचं नामस्मरण जर असलं तर मग खुशाल मला तुम्ही कोणतं काही काम सांगा. काही काम सांगा माझी तक्रार नाही हेच मागणं आहे. फक्त मुखामध्ये तुमचे नाम असावे. तुका म्हणे सेवे माझे संकल्प व्यासावे. करम महाराज म्हणतात तुमच्या सेवेतच माझ्या संकल्पाचा व्यय व्हावा. हे जे संकल्प विकल्प आहे ना ते बंद पडावे. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. हे संकल्प विकल्प बंद पडले मग समाधीच आहे ना. मग आठवत आहे का काही झोपेत आठवत आहे का काही नाही. गाठ निद्रा लागली मग अंगावर काही काढू न घेतलं एखादा सोन्याचं तो म्हणतो का नाही ना तिच्यातले पैसे काढले तरी काही म्हणत नाही तो पण. जे हा तसं भगवंताचं चिंतन करताना हे संकल्प विकल्प हा हे मनाचे धर्म आहे ना. आणि मग मनच जर राम झालं मनाचे संकल्प विकल्प बंद पडले का आपलं काम झालं. ते बंद पडत नाही ना काहीतरी चालत राहत त्याची खोटं मनामध्ये काहीतरी ते गप बसतच नाही. त्याचा स्वभावच येतो नाही का. हात टेकले पण सत्संगामध्ये बाकी शांत होते. अनुभव आहे प्रत्येकाला वारी असन
मेळावा सण सत्संगामध्ये बाकी ते पांगोळले मन हा काही नाटक उपाय पांगोळले मन काही नाथवे उपाय मनवनी पाय जीवे धरुनी राहिलो त्याग भोग दुःख काय सांडावे मांडावे यदी माझ्या थोरा शंका तुका म्हणे बाळ माता चुकली आवनी न पावता जन्मी पावी विठ्ठले पांगोळले मन काय पांगळा माणूस पळतो का नाही ना. मन पवन पांगोळले महाराज ज्ञानेश्वर. पण हे पांगळ कधी होत त्याला सारखं जर नामाचा लोड नसलं तरच पांगळ होत अन्यथा नाही ना होत ते. म्हणजे महाराज म्हणतात माझे याचे संकल्प आहे ना मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राही बुद्धी त्यांची पायी. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या सेवेतच सेवेमध्ये फार ताकद सेवेनंच अंतःकरण शुद्ध होतं सेवेनंच अहंकार नष्ट होतो म्हणून सेवा ही फार महत्वाची. सेवा करणं म्हणजे सगळ्या गोष्टी सेवेतच मोडतात. सेवाची आवडी उच्चारावे नाम हे सुद्धा सेवाचे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या सेवेतच माझ्या संकल्पाचा व्यय व्हावा. माझे श्वासोश्वासच तुमचे प्रबंध व्हावे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझे जे श्वासोश्वास आहे नीती हेच तुझे म्हणजे सगळं व्हावं. तिथे संकल्प विकल्प दुसरे काही उठू नये. असं जर असल मग अहो हरी मग कल्पपर्यंत मला खुशाल गर्भवास हो. म्हणजे गर्भवास घेण्याची सुद्धा तयारी एवढं दुःखाचं गर्भवासाचं दुःख सुद्धा जर आपलं हित होत असल आपल्याला जर सेवा घडत असेल भगवंताची जन्मोजन्मी जर भगवंताची सेवा घडत असेल संतांची सेवा घडत असेल संतांची संगती घडत असेल तर मग काय हरकत आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाकी दुसरं काही कारण नाही. अशा पद्धतीनं आज योगायोगानं अभंग संतपर आला सगळं त्यांच्या कृपेनं होत असतंय. आपण कोण ठरवणारे ना आपण काय करणारे नाही का. हे सगळं सगळं त्यांच्या हातात दिलेलं आहे. नाही का. दोऱ्या वाटणारा पाठीमाग असं एवढंच फक्त दिसत नाही. बावल्या नाचा त्यात नाचवणार काही वेगळा ते पाठीमाग असं पाडत्याच्या मागे त्याच्यामुळे तो दिसत नाही नाही का. नाही का म्हणून काय नाही आपलं आज सर्व काळे थोडे अभंग होतील बाजाला आपल्याला एकच अभंग 9 वाजत आले. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मज दास करी त्यांचा संत दासांच्या दासांचा मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी नीच वृत्ती काम परी मुक्ती तुझे ना. सगळ्यात महत्वाचं भगवंताचं नामस्मरण भगवंताचं नाम चित्तामध्ये असं सारखं अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे सेवे माझे संकल्प वेचावे मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी पुंडलिक वरद हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. तुकाराम 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 तुकाराम